मित्रांनो, प्रत्येकाची जगण्याची वेगळी पद्धत आहे, परंतु आपल्याला एक प्रश्न पडत असेल की आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे याच्यावरच आधारित आपला आजचा हा विषय आहे. असं जगता आलं पाहिजे. असं जगता आलं पाहिजे हा संदेश केवळ एक वाक्य नसून आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण आणि तृप्त करणारा एक मंत्रच आहे. जीवनात आपण कितीही व्यस्त असलो तरीही वास्तवात जगण्याचा अनुभव घेणं हेच खऱ्या अर्थाने जगणं आहे. याच विचारावर आधारित आपण हा प्रेरणादायी प्रवास सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या मनाला देऊन पहा. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कोणते क्षण खरे आनंद देतात आणि आपण त्यांचा पुरेपूर आस्वाद घेतो का? आपण आपल्या ध्येयांच्या मागे धावताना जीवनातील महत्त्वाच्या नात्यांना आणि क्षणांना दुर्लक्ष करतो का? आणि तुम्ही संघर्षाचा सामना करत असताना त्यातून तुम्ही काय शिकला किंवा काय शिकलात आणि तुम्हाला ते कसे बदलले? स्वतःच्या क्षमतांची आणि आवडींची जाणीव ठेवून तुम्ही जीवनात कोणत्या गोष्टी साध्य करू शकता? ध्यान, योग किंवा आत्मचिंतनाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या अंतर्मनाशी किती वेळ घालवता आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो? तर मित्रांनो, अशाच वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत शोधणार आहोत आणि त्याचा आस्वाद आपण सर्वजण घेणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर चला एक मुद्दा आपण आता पाहूया. तर जागृतीने सुरुवात करा. बालपणातील सहजता हीच आपल्या जीवनातील पहिली आणि सर्वात मोठी प्रेरणा असते. लहान मुलं कशी खेळण्यात, आनंदात प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात हे आपल्याला शिकवते की वास्तवात जगण्यासाठी प्रत्येक क्षणाचा अनुभव घेणं हे किती महत्त्वाचं आहे. बदलत्या आयुष्याच्या टप्प्यावर जसं आपण मोठं होतो तसं आपल्याला वेगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर येतात. शिक्षण, करिअर, कुटुंब या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो आणि जगण्याचा खरा अर्थ हरवून बसतो. म्हणूनच आपण जीवनातील प्रत्येक टप्प्यावर जाणीवपूर्वक आणि जागरूक राहूनच जगायला शिकलं पाहिजे. त्यानंतर वास्तवाच्या दिशेने प्रवास करताना वास्तवाचा शोध आपण घेतला पाहिजे. वास्तव हे फक्त बाह्य परिस्थितीमध्ये नसून ते आपल्या आंतरिक जगात सुद्धा असते. ध्यान, योगा, आत्मचिंतन या माध्यमातून आपण आपल्या अंतर्मनाचा शोध घेऊ शकतो. यामुळे आपण आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवून वास्तवात जगू शकतो. कृतज्ञता आणि स्वीकृती ही सुद्धा महत्त्वाची असते. कृतज्ञता ही वास्तविक जगण्याची गुरुकिल्लीच आहे. जीवनातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, याचा स्वीकार करणं आणि त्यासाठी कृतज्ञ असणं हेच वास्तवात जगणं आहे. असलेल्या गोष्टींना महत्त्वसुद्धा दिलं पाहिजे. आपण काय गमावलं, काय मिळवलं नाही यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे आहे त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. परिवर्तनाची प्रक्रिया संघर्षातून शिकता आलं पाहिजे. संघर्ष ही जीवनाची अविभाज्य अशी एक गोष्ट आहे. त्यातून शिकण्याची, त्यातून बळ मिळवण्याची क्षमता असते. संघर्षातून मिळणारी शिकवण हीच आपल्याला वास्तवात जगायला शिकवते. स्वतःला ओळखता आलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या क्षमता, आवड, आव्हाने ओळखणं हेच वास्तवात जगण्याचं मूळ आहे. नात्यांना महत्त्व दिलं पाहिजे. जगण्याचा खरा आनंद हा नात्यांमध्ये, प्रेमात आणि आपुलकीतच आहे. आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत घालवलेले क्षण हेच आपल्याला जीवनाची खरी मूल्य शिकवतात. कृती आणि अनुभव. ध्येय साध्य करणं. आपण ठरवलेल्या ध्येयांना साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं ही वास्तवात जगण्याची प्रक्रिया आहे. अनुभवांची महत्ता. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. प्रवास, नवीन लोक, नवीन संस्कृती यांचा अनुभव घेणं ही वास्तवात जगण्याची पहिली पायरी आहे. स्वप्नांची पूर्तता. स्वप्न बघणं आणि त्यांची पूर्तता करणं यातच खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद आहे. अंतर्मुखता आणि आत्मज्ञान यामध्ये ध्यानधारणा ही वास्तविक जगण्याची सर्वोच्च पद्धत आहे. यामुळे मन शांत होतं, आत्मज्ञान वाढतं आणि वास्तवात जगण्याची प्रक्रिया सुलभ होते. स्वावलंबन ही वास्तवात जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वाभिमानाने जगणं हेच खऱ्या अर्थानं जागृत असणं आहे. आध्यात्मिक
जागृती, आध्यात्मिक जागृती ही वास्तवात जगण्याची एक सर्वोच्च अशी एक अवस्था आहे. यामुळे आपण आपल्या आंतरिक विश्वाला समजून घेतो आणि जीवनाची खरी किंमत जाणवते. जीवनाचा खरा अर्थ काय, असं जगता आलं पाहिजे हा संदेश आपल्या जीवनात अंतर्मुखता, जागरूकता आणि प्रेम याचं महत्त्व सांगतो. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत वास्तवात जगणं हीच खऱ्या अर्थाने जागृत राहण्याची प्रक्रिया आहे. जीवन एकदा मिळतं ते पूर्णत्वाने जगायला हवं, असं जगता आलं पाहिजे हा संदेश आपण आपल्या प्रत्येक क्षणात अंगीकारावा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा आणि खऱ्या अर्थाने जागृत राहून जीवनाचा अनुभव घ्यावा. मित्रांनो, शेवटी एक उत्कृष्ट अशी प्रेरणादायी कविता मी आपल्याला ऐकवतो, ती आपण शांतपणे ऐकून घ्या. मित्रांनो, कवितेचं नाव आहे जगता आलं पाहिजे. या कवितेचे कवी कोण आहेत हे मला माहिती नाही, परंतु ही उत्कृष्ट अशी कविता मी आपल्यापुढे सादर करतो. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजाडता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजाडता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे. ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग करून वेडं होता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग करून वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.